म्हणला नाही झुकेगा नाही साला. तो खाली वाकला. हे म्हणायच्या गोष्टी आहेत, हे उडान टप्पू गोष्टी आहेत. आणि एक बोलू का, आपल्याला साधू संतांचं प्रमाण कधी वचन म्हणून आपल्या आयुष्यात आपण आणलं नाही. आणि नालायक नास्तिक जर हिरोगिरी करणारी लोक हे 2 तास 3 तासापुरते स्वतःला ऍक्टर समजतात आणि त्या 2-3 तासामध्ये काय देतात. अहो माग तर 80% पोर असे कुबडे झालते. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या या कोलारवाडी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 37व 3 तप पूर्ण करून आपण 4थ्या तपाकडे वाटचाल करतोय. असं बऱ्याच दिवसापासून चालत आलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 4था दिवस. बरोबर आहे का? बरोबर आहे. काही असं करायला आणि काही असं करायला. नेमकं काय 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा तसं पाहिलं तर ही 5व्या दिवसाची असती माझ्याकडे, पण एक दिवस मागं पुढं पत्रिकेत नियोजित उद्या आहे. पण मी आज आलो त्याचं कारण आहे, कुठंतरी तडजोड करावी लागते. ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी म्हणतात ना, तडजोड हे जीवनाचं मुख्य धोरण आहे. मग त्या तडजोडीतून माझ्याकडे आलेली आजची सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं समस्त गावकऱ्यांच्या सहकार्यानं माझ्याकडे आलेले. गावकऱ्यांचा फोन आला, महाराज आमच्या कोलारवाडीमध्ये सप्ताह आहे, कीर्तनाला येता का? म्हणलं नाही, येऊन का ऊस तोडीला धाडता का? कीर्तन करणं आमचं काम आहे. त्या न्यायाने मिळालेली सेवा पांडुरंग परमात्मा जशी सद्बुद्धी देईल त्या पद्धतीनं मिळालेल्या वेळामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. विठाला 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 वास्तविक बघितलं तर तुमच्या मी केवढा आहे हे लोकांच्या लक्षातच नव्हतं आलेलं. कारण महाराज म्हटलं की जनरली मोठा असतो. हारावून लक्षात आलं मला की माप चुकलंय. बरोबर आहे. हार आणला होता असा टप्पू महाराज असेल त्याच्या गुडघ्यापर्यंत येईल हे माझ्या पायाला लागायला लागला पार. लक्षात येतं. तसं पाहिलं ना, मला लवकर कोणी महाराजच म्हणत नाही. तुमच्या गावात उतरल्या 2-4 पोरं म्हणले ते याच्यात नाहीत होते पोरं, याच्यात आहे का कोणी? त्याच्यातलं एक पोरग मला म्हणतो तू महाराज आहे काय? म्हणलं तुला का पोतराज दिसायलो का? एक भूमिका आहे. कीर्तनकार म्हटलं की ह्या टप्पूची टप्पू ढेरी असावी, आपलं तसं काही नाहीये. आणि मग तब्येतीनुसार जमल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करेल. आनंद वाटला, फार छान आनंदामध्ये सप्ताह चालू आहे. आणि मला सगळ्यात जास्त जर आवडला असेल तुमच्या सप्ताहाच्या 2 गोष्टी फार आवडल्या. त्या 2 गोष्टी उल्लेख करतो ऐका. एक म्हणजे माझ्या रयतेचा राजा छत्रपती शिवरायांची असणारी त्या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा केलेली फार आवडलेली आहे. आणि दुसरं म्हणजे तेवढ्याच संख्येनं गावातलं तरुण मंडळ कीर्तनाला आहे, याचा मला आनंद वाटला. फार गरजेचं आहे. तरुणांनी कीर्तनात असलं पाहिजे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि मग मला थोडासा बोलायलाही उल्हास येईल. एक बोलू का? मी थोडा लांबचा आहे, तुम्हाला राग नाही येणार तात्या? नाही. आणि आला तरी काय करणार आता? आणलंच तुम्ही मला तर काय इलाज आहे. पण ऐका, बोलतोच मी. ऐका ना, थोडं जड अंतकरणाने बोलतो. म्हातार वय झालं ना, म्हातारपणी सौद्या सरळच बोलतो, आला तर आला राग. म्हातारी माणसं कीर्तनाला आल्यावर सुधरत नाही, तर नाही आल्यावर बिघडत नाही. माझं वाक्य नाही कळालं तुम्हाला? अहो उन्हाळ्यामध्ये पळाटीला किती पाणी घाला, तिला बोंड लागतात का? आणि लागले तर त्याला बोंडाळी होती. पण म्हणजे थोडक्यात काय, ती सुधारण्या आणि बिघडण्याच्या पलीकडे असतात. हो, खरी गरज तरुणाची परमार्थात आहे आणि ते इथं बहुसंख्येने आहेत, याचा मला आनंद वाटला. लक्षात ठेवा. विठाला सोबदार बाबा, एवढा मोठा हार मी कसा देईन वापस? एवढले हार आम्हाला कोणी घालतं का महाराज? नाही हो. आता हे हार मी इथं ढुणार नाही, घरी नेणार आहे. घरी आणि गेटवर गेल्यावर गळ्यात घालणार आहे. गेटवर गेल्यावर गळ्यात घालणार आहे. मग म्हणणार आहे दार उघड बये, आता दार उघड. हा, तिला तर म्हणून तुला तर आमची काही काळजीच नाहीये, काही कदरच नाहीये, काही आमच्याबद्दल काही असताच नाहीये. बघ लोक केवढे हार घालतात. मला दाखवायला न्यायचं नाहीये. दाखवायला नेण्यासाठी मी फोटो काढायला लावला, हे घेऊन जाय म्हणलं फोटो घरी. मला दाखवायला न्यायचं नाही. माझं एक वाक्य आहे का, माझा एक स्वयं घोषित एक नियम तयार केलेला आहे. माझा वैयक्तिक नियम आहे.
मी माझ्या गळ्यातला हार कोणाच्या गळ्यात घालू देत नाही. माझी स्पष्ट भूमिका आहे. अधिकारी कीर्तनकार असेल त्याच्या गळ्यातला हार विनेकराच्या गळ्यात घालणं संयुक्तिक आहे. अरे देवाच्या गळ्यात जर हार घातला तर निर्माल्य म्हणून विसर्जित करणारे आपण माणसं एका सामान्य कीर्तनकाराच्या गळ्यातला हार विनेकराच्या गळ्यात घालतात. मला पटत नाही. बाकी कुठल्याही परंपरेला आपला विरोध नाही. विठाला फार आनंदमय साजेशा वातावरणामध्ये मी कीर्तन करतोय. काय चाल ऐकली महाराज. असं वाटत होतं यांचं वादन आणि यांचं गायन ऐकावं आणि त्याच्यातच 11 वाजू द्यावे. पण पुन्हा म्हणलं थांबा. काऊन? मी नाही बोलले तुम्ही पाकिट नाही द्यायचे म्हणून यायला थांबवलं. नाही तर मी नसतं थांबवलं. लक्षात ठेवा. म्हणून माझ्याकडे ही आलेली सेवा आहे. फार आनंदाच्या वातावरणामध्ये. आणि किती चांगली माणसं महाराज. काय काय गावाची सुरुवातच इथून आहे. मला वाटतं एंट्रीच इथून आहे. खरं सांगू का तुम्हाला, तुमच्या गावात आल्याबरोबर गावाची शोभा कळते महाराज. लक्षात ठेवा. ज्या गावामध्ये आल्यावर राहावंसं वाटतं ना, आमच्याकडे त्याला म्हणतात गावामध्ये 10 बरकता चांगली आहे. तुमच्याकडे काय म्हणते गावरान भाषा आहे आमच्याकडे, आहे का नाही. 10 चांगली आहे. त्या गावामध्ये राहावंसं वाटतं. चांगली त्या ठिकाणी महाराज बरकत असते. अशा गावामध्ये आनंद वाटला. आणि या गावामध्ये माझ्यासारख्याकडे आलेली ही सेवा आहे. वास्तविक बघितलं तर हा सोशल मीडियाच्या मार्फत तुमच्यापर्यंत येण्याचा योग आहे. फार आनंदी वातावरणामध्ये सप्ताह चालू आहे. खरं सांगू का, मला लयच आनंद वाटला तुमच्या गावातल्या सप्त्याच्या पंक्तीचा. मला वाटतं ही पनीरची भाजी आम्हालाच होती का सगळ्याला होती? सगळ्या गावाला होती. वा, अन्नदातेसाठी एकदा टाळ्या वाजवा. क्या बात आहे. आणि खरं सांगू का, हेच मराठवाड्याच्या अखंड हरिनाम सप्ताहाची खासियत आहे. अन्नदानाला कमी नाही. जाऊन बघा बाहेरच्या सप्ताहाकडे. आम्ही एकदा बाहेर कीर्तनाला गेलो. तिथले सप्ते कसे, नामा म्हणे देवा आणि आपापल्या घरी जाऊन जेवा. इथं तसं नाही. मी आचार्याचं पण वर्णन करीन बरं महाराज. असलं तर त्याला सांगा महाराजांनी वर्णन केलंय जाताना 200 दी. एका माणसाला काय महाराज त्या खरंच काय वर्णन करावं. असं फार साजेसं वातावरण. खूप छान कार्यक्रम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे आलेली सेवा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा घेतलेला आहे. 4 चरणाचा अभंग आहे. काहीच्या कानपाटातला आहे, काहीच्या पाटातला आहे. ज्याच्या पाटातही नाही आणि कानपाटातही नाही त्यांना सांगतो हा अभंग जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यात आहे. विठाला आणि बघ महाराज या अभंगामध्ये म्हणतात भक्ती कुठपर्यंत जावी. भक्तीनं कुठंतरी जाऊन थांबावं. ती नम्रतेपर्यंत गेली पाहिजे. भक्तीचा प्रवास कुठपर्यंत आहे? नम्रतेपर्यंत आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. वैराग्य त्यागच असावं. ज्ञान माणसाला ब्रह्माचं भोग मिळवून देतं. म्हणून महाराज म्हणतात या देहावर खुश होऊ नका. या देहावर जर खुश झालात तर काहीच करू शकणार नाहीत. पण निराश जर झाला तर इथपर्यंत याल. देहाच्या निराशे पावी जया ठाया. माझं शरीर तुमच्यासारखं नाही, माझी ऐशी काया जवनो हे. महाराज म्हणतात व्यवहारामध्ये ऐका ना, त्याची सिद्धी हरपली. आता मला काय माहित कोणी घेतलं. या भंगाचा जर तुम्ही बारकाईने विचार केला, पहिल्या चरणामध्ये परमार्थाला लागणाऱ्या 3 गोष्टी आहे. लक्ष देऊ नाही का. परमार्थाला लागणाऱ्या 3 गोष्टी पहिल्या चरणात आहेत. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती, ज्ञान, वैराग्य पहिल्या चरणात सांगितलं. आणि 3ऱ्या चरणामध्ये संसाराला लागणाऱ्या 3 गोष्टीचं उदाहरण दिलं. जसं उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक. पाणी, धान्य आणि जाळ असल्याशिवाय कितीही सुग्राणबाई असली तर स्वयंपाक करू शकत नाही. तसं महाराज म्हणतात भक्ती, ज्ञान आणि वैराग्यात एक जरी नसेल तर एकावी नाही एक कामा नाही. एक सुद्धा नसलं तर कुत्र्याला हन्नाकाले जाऊ देते. लय नंबर 1चं भाजणे असन. परमार्थात येऊन पाप केलं, कुत्र झालं. लय अवघड आहे महाराज. इथं येऊन लय जपावं लागतं. पुन्हा अजून एक चांगला आहे. उगच तुमच्यासारख्या लोकांनी म्हणून परभणीकून महाराज आला आणि त्याच्या कीर्तनाला कुत्र नव्हतं. होतं का नव्हतं? हे त्याच्यासाठी येऊन गेलं ते बिचार, आहे का नाही. चला बाकी महाराज
उद्या अग्नी झाल्यावर घडे पाग. एक नसेल तर एका विनय एक कामा नाही, एक नसेल तर एका विनय एक कामा नाही. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज कळते चाचणी. तुकोबाराय काय म्हणतात, मला चाचणी कळते कोणाची, तुम्ही जो परमार्थ करताय ना त्याची तुकोबारायला चाचणी कळते. ऐका ना, तुम्हाला चाचणी माहितीये का? हा, तुम्हाला माहितीये चाचणी लक्ष्मीच्या गोळ्याची. हा, आता त्याचं मॉडिफाय झालं, लाडू म्हणायले लोक त्याला. नाही तर बाबा आपल्या काळात गोळेच म्हणायचे ना. काय काळ होता आमचा. हे आता मॉडिफाय झाले शब्द. अहो पहिले चपातीला चपाती म्हणत होते, आता काय म्हणाले चपाती. आणि पूर्णाची काय जाऊ महाराज. चाचणी त्यावेळेस ऐका ना. अहो तुकोबारायला परमार्थाची चाचणी कळत होती. ज्या माऊलीला, माझं वाक्य लक्ष देऊन ऐका, ज्या माऊलीला गोळ्याची चाचणी कळते का, तिला लय डिमांड असतं दिवाळीत आणि लक्ष्म्यात. वा 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 वा. काकू आमच्या घरी या, आमची चाचणी बघा. एक कड चाचणी ठुते आणि एक कड चहा ठुते, आहे का नाही? अहो जिला गोळ्याची चाचणी कळते तिला एवढी डिमांड आहे. माझ्या तुकोबारायला तर परमार्थाची चाचणी कळते, त्यांना किती डिमांड असलं पाहिजे. अजून बोलू. ज्याला गोळ्याची चाचणी कळाली त्याचे गोळे चांगले, ज्याला गोळ्याची चाचणी कळली त्याचे गोळे चांगले, ज्याला संसाराची चाचणी कळाली त्याचा संसार चांगला, आणि ज्याला परमार्थाची चाचणी कळाली त्याचा परमार्थ चांगला. विठ्ठल तसं तुकोबाराय म्हणतात, मला तुमच्या संसाराची तुमच्या परमार्थाची चाचणी कळते. चुकून बोललो संसाराची, तुमच्या परमार्थाची मला चाचणी कळते. तुका म्हणे मज कळते चाचणी. तुम्ही बडबड करताय का खरंच परमार्थ करता याची मला चाचणी कळते. बडबडीची वाणी अथवा सत्य, खरंय का खोटंय मला याची चाचणी कळते. देहाच्या निराशे पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे. सेवेसाठी निवडलेल्या चारही चरणाचा सरळ सोपा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आता माझ्या पद्धतीनं बोलायला मी मोकळा आहे. विठ्ठला अरे महाराज, फार संन्यासाची जुनी परंपरा आपल्या गावामध्ये आहे. आणि त्या निमित्तानं महाराज फार 37 वर्षापासून ही कीर्तनाची परंपरा आहे. आणि आता त्याच गादीवर त्या संस्थानचे मठाधिपती श्री हरिभक्तपरायण भागवतानंदजी महाराज गिरी, मी त्यांच्याकडे बघितलं ना, माझ्या हिंदू संस्कृतीचा, माझ्या हिंदू धर्माचा तुम्हाला अभिमान स्वाभिमान वाटावा असं हे माझं वारकरी संप्रदाय, माझा हिंदू धर्म आहे. माझ्या हिंदू धर्माचा हेवा वाटावा. एक बोलू का, अरे तुम्ही माझ्या हिंदू धर्माचं भारतामध्ये नाव मोठं करताय किंवा हिंदू धर्मातल्या साधू संतांना मोठेपणा देताय, काय नवल आहे? जरा बाहेरच्या देशामध्ये जाऊन बघा, स्पेशल सीट रिझर्वेशन असतं. भारतीय साधूला बसण्यासाठी तिकीट नाही, विनामूल्य आहेत. ही माझ्या भारतीय साधू संतांची त्या ठिकाणी असणारे महाराज मोठेपणा आहे. सांगू का, माझ्या हिंदू धर्माचा साधू जगात कुठेही जाऊ द्या आदरानच पाहिलं जातं, आणि बाकीच्या धर्माचे लोक गेल्यावर शंकेनच पाहिलं जातं. धर्म मोठा कोणता आहे हे तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. विठ्ठला मग महाराज म्हणतात भक्ती नम्रतेपर्यंत पोहोचली पाहिजे. भक्ती नम्रतेपर्यंत गेली. थोडक्यात काय, ज्याच्याकडे भक्ती आहे त्याच्याकडे नम्रता असली पाहिजे. सोपं गणित आहे. ज्याच्याकडे विद्वत्ता आहे त्याच्याकडे नम्रता असली पाहिजे. ज्याच्याकडे धन आहे त्याच्याकडे लीनता असली पाहिजे. असं होत नाही. पैशावाल्याचा ताठरपणा जातच नाही. विद्वान माणूस असतो ना, आता एखाद्याला कमी अधिक येईल ना महाराज, आता समजा ही लाईन आहे, कमी अधिक येत असेल, पण ज्याला जास्त येतं आणि तरी सुद्धा जो नम्र राहतो ना, जगाच्या मालकाला त्याची भक्ती आवडते. लक्षात ठेवा, ती भक्ती नम्र आहे. ती भक्ती नम्र आहे. नम्रतेची ताकद फार मोठी आहे. एक बोलू का, ज्या झाडाला फळं लागतात ती झाडं वाकत असतात. लक्षात आलं का? अशोकाचं झाड किती उंच जाऊ दे, वाकत का नाही, त्याचा काहीच फायदा नाही. लक्षात ठेवा. मग ज्या झाडाला फळं लागतात ती फळं वाकत असतात. मग नम्रता फार महत्वाची. माझं वाक्य लक्षात ठेवून ऐका. संसार असो, परमार्थ असो, प्रपंच असो, दादा कुठेही जगामध्ये सामाजिक कार्य करत असताना जगणं असो, नम्रता फार महत्व. नम्रता म्हणजे नतमस्तक होणे, लवून राहणे, याच्यामध्ये याला फार मोठी किंमत. मग कार्य कोणतंही असू द्या, नम्रतेला फार मोठी किंमत आहे. बघा, साधा अखंड हरिनाम सप्ताह करायचा असेल
त्या कार्यकर्त्याकडे किती नम्रता लागते हो. मला बरं वाटलं तुमची इथं आणून लोक वर्गणी देतात, घरी मागायला जायचं काम नाही ना. वा, एकदा टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. असे गावं पाहिजे हो. आमची तर एकेकाच्या घरी तीनदा जावं लागतं, तरी काय सांगा तुला. मांडी घाल ना बेटा. वा, छान. मला मी थोडासा स्पष्ट वक्ता माणूस असल्यामुळे आता मला ही फौज आवडीत नव्हती, पण जागात नाही हे तरी कुठं बसते म्हणून बसू दिले. नाही, माझा स्वभाव थोडा फटकाळ आहे. मी माझ्या धर्मावर प्रेम करणारा माणूस आहे. माझं एक ऐकाल, बाकीच्या धर्माची लोक, तात्या तुम्ही बी चप्पल काढा असं आणि मांडी घाला. वा, टाळ्या वाजवा तात्यासाठी एकदा असं. का चप्पल घालून कीर्तन नाही ऐकायचं. अहो ऐका, बाकीच्या धर्माचा थोडासा आदर्श घ्या. बाकीच्या धर्मातले लोक, इकडे लक्ष द्या, बाकीच्या धर्मातले लोक त्यांचा धर्म तुटणार नाही किंवा त्याचे संस्कार जाणार नाही त्याची काळजी घेतात. आणि दुर्दैव आहे, आपल्या धर्माची लोक आपल्याच मंदिरामध्ये पत्ते कुटत बसतात. त्याच्यापेक्षा शोकांतिकाची गोष्ट कोणती असू शकते. दुर्दैव आहे. म्हणून माझं एक म्हणणं आहे आपलं, आणि माझं एक वाक्य ऐकाल, तुम्हाला माझ्या वारकरी संप्रदायाचा मोठेपणा जपता येत नसेल, अजिबात जपू नका. पण तुमच्यामुळे माझ्या वारकरी संप्रदायाला खाली मान घालावं लागेल असं वागू नका. तरी तुमच्या या वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार होतील, ही गोष्ट लक्षात